नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत अणूचे अंतरंग इयत्ता 8वी विज्ञान। आपण यापूर्वीच्या सेशनमध्ये बघितलं की कशा प्रकारे ऋषी कणाद यांच्यापासून डेमोक्रिटस, त्याचप्रमाणे थॉम्सन आणि त्याच्यानंतर रुदरफोर्ड यांनी कशा प्रकारे ॲटमचं मॉडेल कसं असतं याबद्दल आपल्याला सांगितलं होतं। आता ह्या सेशनमध्ये आपण अणूच्या अंतरंगाविषयी बघूया। म्हणजे अणूच्या अंतरंगामध्ये नक्की नेमके कोणते कण असतात आणि अणूच्या केंद्रकाभोवती कोणते कण फिरत असतात याविषयी आपण इथे आता या लेक्चरमध्ये या सेशनमध्ये बघणार आहोत। बघा, बोर नावाचे सायंटिस्ट म्हणजे नील्स बोर त्यांचं नाव 1913 मध्ये यांनी स्थायी कक्षा अणुप्रारूप मांडून अणूचा स्थायी भाव स्पष्ट केला। म्हणजे अणूचा भाव कसा असतो, अणू कसा असतो, अणूची रचना कशी असते। त्याने असं सांगितलं की इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षांमध्ये असतात। समकेंद्री म्हणजे कॉन्सेंट्रिक सर्कल्स तयार करतात। आपल्याला खाली एक स्ट्रक्चर दिसतंय बघा, मध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे प्रोटॉनवरचा आणि त्याच्या भोवती 1 2 3 4 अशा कक्षा दिसत आहेत, ज्यांना बोरने नाव दिलं KLMN अँड सो ऑन। म्हणजे अशा प्रकारच्या कक्षांची नावं वाढत जातात। विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते। म्हणजे समजा पहिल्या कक्षेत इलेक्ट्रॉन फिरत असतील तर त्यांची ऊर्जा स्थिर असते आणि म्हणून ते एकाच कक्षेत फिरत असतात। पण जर इलेक्ट्रॉननी ऊर्जा घेतली तर मात्र तो एका कक्षेमधून दुसऱ्या कक्षेमध्ये जंप मारतो। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तो जंपिंग करतो एका कक्षेमधून दुसऱ्या कक्षेमध्ये, तो मध्येच राहत नाही। म्हणजेच एकतर पहिल्या कक्षेमधून दुसऱ्या कक्षेत उडी मारेल किंवा पहिल्या कक्षेतच राहील, पण त्यांच्यामध्ये तो फिरू शकणार नाही। त्याचप्रमाणे बाहेरील कक्षेतून आतमध्ये उडी मारताना तो ऊर्जा उत्सर्जित करतो। म्हणजे ऊर्जा दिली जाते, त्याची ऊर्जा कमी होते आणि म्हणून तो आतमधल्या कक्षेमध्ये उडी मारतो। इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, अणूची संरचना आता आपल्याला माहितच आहे। रुदरफोर्ड यांनी त्यांच्या एक्सपेरिमेंट अंती असं सांगितलं की अणूचं मास जे असतं ते केंद्रकामध्ये आहे। अणूच्या केंद्रकामध्ये पॉझिटिव्ह असे कण असतात, त्याला प्रोटॉन म्हटलं जातं। तर हीच अणूची संरचना आपण इथे बघणार आहोत। केंद्रक व केंद्रकाबाहेरील भाग यांचा मिळून अणू बनतो। लक्षात ठेवा, केंद्रकामध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन्स असतात, त्यांची व्याख्या आपण पुढे बघणार आहोत। आणि बाहेर इलेक्ट्रॉन्स असतात। यांच्यामध्ये 3 प्रकारच्या अणुकणांचा म्हणजे पार्टिकल्सचा समावेश असतो। आता केंद्रक बघा, अणूचे केंद्रक धनप्रभारित असते, म्हणजे ह्याच्यावर धनप्रभार असतो। अणूचे सर्व वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते। हे रुदरफोर्डनी सुद्धा सिद्ध केलं होतं की अणूचे सर्व वस्तुमान जे आहे ते केंद्रकात एकवटलेलं आहे। आता केंद्रकामध्ये 2 प्रकारचे अणुकण असतात, त्यांनाच न्यूक्लियॉन असं म्हटलं जातं। त्याच्यामध्ये पहिला आहे प्रोटॉन, हे केंद्रकामधील धनप्रभारित अणुकण आहेत। आता डाल्टननी सुद्धा असंच सांगितलं होतं, परंतु त्याने धनप्रभारित भाग जो प्लम पुडिंग मॉडेल त्याने दाखवलं होतं त्याच्यामध्ये दाखवला होता आणि त्याच्यामध्ये एम्बेडेड ज्या सीड्स किंवा आपण हे बघतो डेट्स बघतो, तर ते म्हणजे त्यांनी इलेक्ट्रॉन सांगितले होते। पण इथे आपल्याला कळतंय की हे केंद्रकामधील धनप्रभारित अणुकण आहेत, हे केंद्रकामध्ये असतात आणि प्रोटॉनची संख्या म्हणजे अणुअंक होय। आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो बघा विद्यार्थी मित्रांनो, की समजा आपण नायट्रोजनचा अणू घेतला तर नायट्रोजनचा अणु क्रमांक आहे 7, म्हणजे त्यांच्यामध्ये 7 प्रोटॉन असतात। कार्बन घेतला तर कार्बनचा अणु क्रमांक 6 आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 6 प्रोटॉन्स असतात। अशा प्रकारे प्रोटॉनची संख्या जेवढी असते तेवढाच त्याचा अणुअंक असतो। बघा, न्यूट्रॉन हा विद्युत प्रभार दृष्ट्या उदासीन अणुकण केंद्रात असतो। उदासीन म्हणजे याच्यावर कोणताही प्रभार नसतो, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह। पॉझिटिव्ह चार्ज जो असतो तो फक्त प्रोटॉनवर असतो। हायड्रोजन वगळता सर्व मूलद्रव्यांच्या केंद्रकात न्यूट्रॉन असतात। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हायड्रोजन याचा अणु क्रमांक 1 आहे, म्हणजे याच्यात एकच प्रोटॉन आहे। याचा अणुवस्तुमानांक सुद्धा 1 आहे, म्हणजेच याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा न्यूट्रॉन नाही आहे। म्हणजे हायड्रोजन वगळता इतर सर्व मूलद्रव्ये, आज आपल्याला 118 मूलद्रव्ये ज्ञात आहेत, त्याच्यापैकी 117 म्हणजे एक सोडून, हायड्रोजन सोडून सगळ्यांमध्ये न्यूट्रॉन असतो। त्याचे वस्तुमान प्रोटॉनच्या वस्तुमाना इतकेच असते। इथे मी थोडी दुरुस्ती करतोय की प्रोटॉनच्या वस्तुमाना इतके म्हणजे अप्रॉक्सिमेटली तेवढं असतं। म्हणजे उदाहरणार्थ आपण जर सोडियमचा विचार केला तर सोडियमचा अणु क्रमांक 11 आहे, म्हणजे याचा जर प्रोटॉनच्या इक्वल असेल तर 22 असायला पाहिजे होता अणुवस्तुमानांक, परंतु इथे अणुवस्तुमानांक 23 आहे, कारण इथे प्रोटॉनची संख्या 12 असते। केंद्रकाबाहेरील भाग आपण बघूया। आता केंद्रकामधील भाग बघितला, त्याच्यामध्ये आपण प्रोटॉन हे धनप्रभारित
अवकण असतात, तर न्यूट्रॉन हे उदासीन अवकण असतात. आता केंद्रकाबाहेरील भागामध्ये इलेक्ट्रॉन्स हे ऋणप्रभारित अणुकण म्हणजेच पार्टिकल्स केंद्रकाभोवती विशिष्ट कक्षांमध्ये परिभ्रमण करीत असतात. जसं आपण बघतो सोलर सिस्टीम मध्ये सूर्य आहे आणि सूर्याच्या भोवती इतर 8 ग्रह एका पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये फिरत आहेत, त्याप्रमाणेच हे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते अणु केंद्रकाभोवती फिरत असतात. आणि महत्वाची गोष्ट पुढे दिलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्यांचे वस्तुमान हायड्रोजन अणूंच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने कमी असते. आता हायड्रोजन अणू म्हणजे त्याच्यामध्ये फक्त एकच प्रोटॉन आहे, म्हणजे प्रोटॉनच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने कमी. म्हणून अणु वस्तुमानाचा विचार करताना आपण त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्सचं वस्तुमान ऍड करत नाही, कारण त्याचं वस्तुमान हे 1800 पटीने प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या वस्तुमानापेक्षा कमी असतं. आता स्लाइडवर तुम्हाला काही मूलद्रव्य दिलेले आहेत बघा. हायड्रोजन याचा अणुक्रमांक 1 आहे, म्हणून त्याच्या बाहेरच्या कक्षेमध्ये पहिलीच कक्षा आहे त्याला, आणि 1 इलेक्ट्रॉन फिरतोय. हेलियम हा निष्क्रिय वायू आहे, जे नोबल गॅस आहे, आणि ह्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन फिरताना आपल्याला दिसत आहेत, कारण त्याचा प्रोटॉनचा नंबर 2 आहे. कार्बन मध्ये 6 असतात, 2 आणि 4 असं त्याचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला दिसतंय. त्यानंतर न्यूऑन मध्ये 10 म्हणजे 2 आणि 8 हा सुद्धा हेलियम सारखाच निष्क्रिय आहे, कारण ह्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये अष्टक तयार झालेला आहे. सोडियम याच्यामध्ये 11 आहेत, 2 8 1 म्हणजे 3 कक्षांमध्ये त्या इलेक्ट्रॉनची विभागणी केलेली असते, ते आपल्याला समोर दिसत आहे. बघा अणुवस्तुमानांक म्हणजे काय. आता अणुकेंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या बेरजेला यांची संख्या जर एकत्र केली तर तिला अणुवस्तुमानांक असं म्हणतात. आता ह्याचा सिम्बॉल आहे कॅपिटल ए. आता एखादं मूलद्रव्य जर आपल्याला दाखवायचं असेल तर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे संज्ञा त्याच्या वरच्या भागात ए दिसतोय आणि खालच्या भागात झेड दिसतोय. ए म्हणजे अणुवस्तुमानांक आणि झेड म्हणजे अणुक्रमांक. जर आपल्याला न्यूट्रॉनची संख्या काढायची असेल, कारण न्यूट्रॉनची संख्या मिळून प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या मिळून अणुवस्तुमानांक बनतो, तर नुसत्या प्रोटॉनच्या संख्येने अणुअंक बनतो. तर आपल्याला ए वजा झेड जर केलं आपण तर आपल्याला न्यूट्रॉनची संख्या मिळते. जसं की बघा कार्बन 12 and 6 असं लिहिलं आहे, म्हणजे 12 हा त्याचा अणुवस्तुमानांक आहे आणि 6 हा त्याचा अणु अंक आहे. जर आपल्याला कार्बनच्या केंद्रकामधील न्यूट्रॉनची संख्या काढायची असेल तर 12 मधून 6 वजा करावे लागतील, म्हणजे 12 वजा 6 6 होतात. म्हणजेच कार्बनच्या अणुकेंद्रकामध्ये 6 न्यूट्रॉन्स असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता ज्या प्रकारे प्रोटॉन्स म्हणजे काय, न्यूट्रॉन म्हणजे काय, अणुअंक म्हणजे काय किंवा अणुवस्तुमानांक म्हणजे काय, इलेक्ट्रॉनची संख्या प्रोटॉनच्या संख्येवर कशा प्रकारे अवलंबून असते हे बघितलं. आता आपल्याला काही पुढे प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तर सुद्धा आपल्याला द्यायची आहेत. पहिला प्रश्न बघा, अणुत किती प्रकारचे कण आढळतात? सांगा भाऊ विद्यार्थ्यांनो, किती प्रकारचे कण आढळतात अणुमध्ये? तर ते आहेत 2 प्रकारचे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, कोणते अणुकण प्रभारयुक्त आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की धनप्रभार ज्याच्यावर असतो तो प्रोटॉन आणि ऋणप्रभार ज्याच्यावर असतो तो इलेक्ट्रॉन, असे 2 अणुकण केंद्रकामध्ये आणि केंद्रकाच्या बाहेर असतात. केंद्रकात कोणते अणुकण आहेत? आता ह्याचा आन्सर मी पहिल्या दुसऱ्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेला आहे. केंद्रकात प्रोटॉन, धनप्रभारित आणि न्यूट्रॉन असे 2 अणुकण असतात. केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन कोठे असतात? आता हा प्रश्न बघा थोडा चक्रवणार आहे. इलेक्ट्रॉन कुठे असतात? केंद्रकाभोवती असतात, आपल्याला माहित आहे. त्याने विचारले कोठे असतात. तर ह्या प्रश्नाचा आन्सर असा आहे की ते एका विशिष्ट कक्षेमध्ये फिरत असतात. ते असतात केंद्रकाभोवती, परंतु कक्षांमध्ये फिरत असतात. आता बघा 5वा प्रश्न असा आहे, ऑक्सिजनच्या केंद्रकात 8 प्रोटॉन व 8 न्यूट्रॉन असतात. यावरून ऑक्सिजनचा अणुअंक व अणुवस्तुमानांक ठरवा, तसेच त्याची चिन्हांकित संकेताने मांडणी करा. आता ही चिन्हांकित संकेताने मांडणी आपल्याला आपल्या नोटबुक मध्ये करायची आहे. आता याच्यामध्ये 8 प्रोटॉन असतात, म्हणजे याचा अणुक्रमांक सुद्धा किंवा अणुअंक सुद्धा 8च असायला हवा. आणि अणुवस्तुमानांक म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकत्रित बेरीज, म्हणजे 8 प्रोटॉन अधिक 8 न्यूट्रॉन बरोबर 16, म्हणजेच ऑक्सिजनचा अणुवस्तुमानांक 16 आहे. याची मांडणी करताना आपण 16 ऑक्सिजनचा सिम्बॉल म्हणजे संज्ञा लिहू आणि त्याच्यानंतर बेसला 8 लिहू. कार्बनचा अणुअंक 6 आहे. कार्बनच्या अणुत किती इलेक्ट्रॉन्स असतील? तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण जे काय शिकलो त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं की जेवढा प्रोटॉनचा नंबर असतो, म्हणजे
व्हॉट इज द नंबर ऑफ प्रोटॉन दॅट मच इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. आपल्याला माहितच आहे की जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच इलेक्ट्रॉन्स त्याच्या केंद्रकाभोवती फिरत असतात विविध कक्षांमध्ये. तर आता इथं अणुअंक 6 आहे, म्हणजेच प्रोटॉनची संख्या 6 आहे, आणि प्रोटॉनची संख्या 6 आहे म्हणजेच इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा 6 असायला हवी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये काय शिकलो? अणुकेंद्रक हे धनप्रभारित प्रोटॉन आणि न्यूट्रॉननी बनलेलं असतं. त्यानंतर इलेक्ट्रॉन्स त्याच्या सभोवती एका विशिष्ट कक्षांमध्ये फिरत असतात. जेवढा प्रोटॉनचा नंबर असतो तेवढाच इलेक्ट्रॉन्सचा नंबर सुद्धा असतो आणि ते त्याच्याभोवती फिरत असतात. म्हणून अणू उदासीन असतो, म्हणजे त्याच्यावर कोणताही प्रभार नसतो. अणुअंकाला आपण झेड या संज्ञेने दर्शवतो, तर अणुवस्तुमानांकाला ए या संज्ञेने दर्शवतो. जर आपल्याला दिलेल्या ॲटम मधील न्यूट्रॉनची संख्या काढायची असेल तर आपण ए मधून झेड मायनस करतो, म्हणजेच अणुवस्तुमानांकामधून अणुअंक मायनस करतो. अशा प्रकारे आपण अणूच्या अंतरंग रचनेविषयी या सेशनमध्ये बघितलं. धन्यवाद.